चालू असलेली धार कधीच मोडायची नाही. हा, पूर्णाहुतीला गेलेला असेल तर निश्चित थांबवलेलं चांगलंच आहे. पण ओवीचा अर्धवट अर्ध सोडून किंवा ओवी अर्धी सोडून श्लोक अर्धा सोडून कधीच प्रवचन थांबवायचं नाही. मग समोर कोणीही असला तरी संत वाङ्मयाला फक्त संतांची पायी हा माझा विश्वास म्हणून फक्त संतांना प्रमाणापुरता मर्यादित नका ठेवू. तर संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि प्रत्यक्ष संतांचं स्वरूप म्हणजे संतांचं वाङ्मय. संतांचा आदर करायचा म्हणजे काय करायचं तर संत वाङ्मयाचा आदर करायचा. तर हा ठीक आहे, आलेला आहे पुढचा वक्ता. तर 2 मिनिटात समोरचं पूर्ण सांगून मोकळं व्हायचं, जास्त लांब होत न बसता एक अर्धा मिनिटं किंवा 1 मिनिटात सांगून मोकळं व्हायचं. पण आहे तिथं विषय कधी संपवायचा नाही. म्हणजे फक्त एवढं लक्ष ठेवायचं की आपल्याकडनं संत वाङ्मयाचा आपण व्हायला नको. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्री विठ्ठल. श्रीमंत ज्ञानेश्वरी चिंतनात आपण दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करतोय. श्री विठ्ठल, कोणाचं तरी माईक नजर चुकीनं चालू आहे, तेवढा बंद करावा. धन्यवाद. तर आपलं दुसऱ्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्या अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन आपण ऐकलं की तो शोकाने, मोहाने, दुःखाने ग्रसित झालेला अर्जुन कसा आहे तर जसा चिखलात एखादा पक्षी राजहंस फसावा त्याप्रमाणे तो अर्जुन मोहाने ग्रस्त झालाय. आणि त्याला बघून भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात आणि सांगतात की बाबा उठ, युद्ध कर, हे तुला योग्य नाही, हे अकीर्ती करणार आहे, स्वर्गापासून लांब नेणार आहे अर्जुना, हे तू करू नको. आणि हे समजून सांगत असताना भगवंतानं दृष्टांत देऊन सांगितलं की अर्जुना असं झालेलं आम्ही कधी बघितलं नाही, पण तू ते आज खरं केलं. म्हणून आता काय कर तर अर्जुना सांडी हे मूर्खपण, अर्जुन हे मूर्खपण सांड आणि काय कर म्हणून अजून अर्जुना जने चित्त दिसिया हिना वेगी धीर करोनी मना सावध हुई. सर्वात महत्वाची गोष्ट अर्जुनाला सांगितली माऊली ज्ञानोबा यांनी. कोणती? जी एक ओवी आपल्या मागच्या अख्ख्या प्रवचनाला पुरली. कोणती? म्हणून अजून अर्जुना जने चित्त दिसिया हिना वेगी धीर करुनी मना, या वाक्यावर अधोरेखित करा मना. आपण मागच्या वेळेसही बोलून गेलो की मन विषय असा आहे ज्याच्यावर बोलायला प्रवचन पुरत नाही. मागचं प्रवचन आपलं संपलं, त्या मनावर संपलं, पुढचा विषय आपल्याला घेता आला नाही. पण आता त्या मनावर अडकून आपल्याला जमायचं नाही, आपल्याला पुढे निघावं लागेल. माऊलीने सांगितलं की अर्जुना तू मनाने ठरव तुला काय करायचंय. आणि महाराज आपल्यालाही मन जे म्हणल तेच आपण करत असतो. आणि मनानं चांगलं ठरवलं तर चांगलं करतो, मनानं वाईट ठरवलं तर वाईट करतो. जेवढे जॉईन झालेत तेवढ्यांच्याही मनानं ठरवलं की आपल्याला 9 ते 10 ज्ञानेश्वरी ऐकायची, म्हणून मन इकडे घेऊन आलं.
एखाद्याला 9 ते 10 पिक्चर पाहायला लावून मन आहे ते मन आहे ते कुठेही येऊन जाऊ शकतं. म्हणून त्या मनाला सावध व्हायला लावलं. आणि आता माऊली ज्ञानोबरायांनी आणि आता देवाने अर्जुनाला प्रेमानं समजून सांगणं थोडं थांबवलं, थोडी चिडले, म्हणतात सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यवान, संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे. भगवंत अर्जुन म्हणताय सांडी हे मूर्खपण. अर्जुना हा मूर्खपणा सोडून दे, हा मूर्खपणा सोडून दे आणि उठ आणि धनुष्यवान घे. मला काय माहितीये का, कोणतीही गोष्ट करत असताना आधी त्याच्यातल्या चुका बंद करायला पाहिजे आणि मग त्या गोष्टीतल्या चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. मी तुम्हाला बोललो ज्ञानेश्वरी, गीतेचे श्लोक यांचा सरळ अर्थ तर आपल्याला समजून घ्यायचंच आहे. कथेच्या स्वरूपात कथा समजून घ्यायचीच आहे, पण त्यातून आपल्यालाही काय भावनिकता काय याचा विचार केला पाहिजे. भगवंत सांगता अर्जुना सगळ्यात पहिले ना तू ते बाकीचं नंतर कर, पहिल्यांदा हा मूर्खपणा सोड, पहिल्यांदा हा मूर्खपणा सोड. आणि महाराज कोणतीही चांगली गोष्ट करत असताना आधी चुकीच्या गोष्टी सोडून मग चांगली गोष्ट आपल्याला मिळत असते. कोणती पण ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाचं नामस्मरण करणं, नामस्मरण करणं ही गोष्ट साध्य करायची जर असेल तर त्याच्याकरता लेट पर्यंत झोपणं हे सोडावं लागेल ना. शुद्ध सात्विक आहार सेवन करायला पाहिजे, हा तो सेवन करायला पाहिजे, पण त्याच्या आधी जे आपण नको ते खातो ते बंद करायला पाहिजे ना. देवा करता कीर्तन, देवा करता भजन आपण केले पाहिजे. हा हे करायच्या आधी माना करता पैसा करता कीर्तन बंद केले पाहिजे. म्हणजे आधी मूर्खपणा सोडला पाहिजे, मग चांगली गोष्ट धारण करता येते. अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. अर्जुना अरे मी यांना मारणार नाही, देवा हे माझेच आहे, यांना मी कसा मारू, हा तुझा मूर्खपणा आहे, तू सोड. आणि काय कर, उठ आणि हातात धनुष्यबाण घे. हातात काय घे तर धनुष्यबाण घे. अरे अर्जुना संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. अर्जुना रे संग्रामाच्या वेळेला हे कारुण्य बरं दिसतं का रे. कारुण्य म्हणजे तुला आलेली कृपा, तुला आलेली दया, त्याला कारुण्य म्हटलं जातं. तुला हे जे कारुण्य आलं, समोरच्या विषयी करून भाव आला, समोरच्या विषयी दया अंतकरणात आली, हे चांगलंय का रे. माऊली म्हणतात हागा तू जाणता तरी न विचारसी का आता, सांगे झुंज वेळी सदैता उचित काही. अर्जुना जाऊ दे, एकंदरी मूर्ख असता वेडा असता तर मी एवढा विचार नसता केला. आधी समजून सांगायची पद्धत आहे मित्राने मित्राला. उपदेशाचे शास्त्रात तीन पद्धतीचे प्रकार आपल्याला दिसतात. 3 प्रकार उपदेशाचे म्हणजे समजून सांगण्याचे. आपलं थोडं डोबळ मानाने घे. समजून सांगण्याचे 3 पद्धती आहेत. एक शास्त्र संहित आहे, एक सुरहूत संहित आहे आणि एक भार्या संहित आहे. शास्त्र वेद हे अधिकारवाणीनं गुरु संहित उपदेश करतात. म्हणजे हे कर, म्हणजे आता समजा वेद सांगतो मातृदेवो भव, आपल्या आईला पितृदेवो भव, आपल्या वडिलांना काय मान, देव मान. म्हणजे आईलाही देवमान आणि वडिलांनाही देवमान, ही आज्ञा आहे. उपदेशच केला, समजूनच सांगितलं, पण कसं अधिकारानं समजून सांगितलं. हा झाला पहिला. दुसरा आहे सुहृद संहित उपदेश. सुहृद संहित उपदेश म्हणजे सुहृद नाम मित्र, मित्राला सांगणं, हा सुहृद संहित उपदेश म्हणजे समजून सांगणं. बाबा हे बघ माऊलींनी पण सांगितलेलं आहे रे बाबा, सकळ तीर्थाची धुरीची का माता पितरे तयासी बिसी किर शरीर लोन कीजे. भगवंतही प्रभू रामचंद्र म्हणतात जननी जन्मभूमी स्वर्गादपी घरी असे. अरे बाबा आई वडील खूप श्रेष्ठ आहेत रे बाबा, आई वडील खूप श्रेष्ठ आहेत बाबा. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांना देव मानलं पाहिजे. हा झाला सुहृद संहित उपदेश. शास्त्राने सांगितलं आई वडिलांना देव मान, अधिकारवाणी. मित्राने सांगितलं की बाबा तू आई वडिलांना देव मानलं पाहिजे, आई वडील आपले देव आहे. हे झालं थोडस खाली येऊन. आणि त्यानंतर भार्या संहित. भार्या संहित कळतं ना, भार्या म्हणजे पत्नी.
पत्नीनं केलेला म्हणा किंवा पत्नीच्या भाषेत केलेला म्हणा, आपण हे करू, आपण दोघं पण आई वडिलांना देव मानू, आपण दोघं पण आई वडिलांना देव मानू, हा झाला भार्या समेत उपदेश. सगळ्यात जड जातो तो शास्त्राचा उपदेश, पितृदेवो भव मातृदेवो भव, अधिकारवाणी आहे, आज्ञा केली जाते. मित्र समजून सांगतो आणि भार्या संमित उपदेश जो आहे तो कोणीही करो, पण तो उपदेश कसा आहे तर आपण संतांनी महाराज भार्या संमित उपदेश भरपूर ठिकाणी केलाय. कधी कधी सांगितलं की देवाचं नाव घ्या, काही ठिकाणी सांगितलं काय की देवाचं नाव घ्या. कठोर पण सांगितलं, नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. देवाचं नाव घेण्याचा आग्रह धरला की काय करा, देवाचं नाव घ्या. महाराज नाही तर सुरू समेत सांगितलं, बाबा अरे लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. आधी उपदेश केला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आधीचा उपदेश झाला अधिकारवाणीनं. त्यानंतरचा उपदेश झाला, बाबा अरे विनवणी करतो, बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला, अरे पायाला लागून विनंती करतो रे बाबा, पण कर. हा झाला सुरू समित म्हणजे मित्राने मित्राला केलेला उपदेश. आणि भार्या समित म्हणजे स्त्रीच्या भाषेत पत्नीच्या भाषेत केलेला उपदेश. संतांनी तेही सांगितलं की अरे चला आपण सगळे चला पंढरीशी जाऊ, रुक्मी देवावर आपण काय करू तर चला गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अरे आपण सगळे गाऊ, आपण सगळे, असं नाही की एकाने तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. तसं आज भगवंत अर्जुनाला अधिकारवाणीने नाही सांगत आहे, आज भगवंत मित्राच्या नात्याने सांगतात. म्हणतात हा गा तू जाणता अर्जुना, अरे एखादा मूर्ख असता तर जाऊ दे, पण तू जाणताय ना रे, तू हुशार आहे, तुला चांगलं वाईट कळतं. महाराज शहाणा कोण आणि मूर्ख कोण? शहाणा कोण आणि मूर्ख कोण? बरोबर आहे का? मूर्ती बाबा व्याख्या करत असतात, जो परिणामाचा विचार करतो तो शहाणा आणि जो परिणामाचा विचार करत नाही तो मूर्ख. व्याख्या नीट आहे का? जो परिणामाचा विचार करतो तो शहाणा आणि जो परिणामाचा विचार करत नाही तो मूर्ख. मग तू कोणी असो, गडगंज धनसंपत्ती आहे, पण भविष्यात या गोष्टीचा आपण केलेल्या गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचार करत नसेल तर मग तो मूर्ख आहे. भरपूर विश्वस्त आहे, ग्रंथाचे ग्रंथ पाठ आहे, पण परिणामाचा विचार करत नसेल तर तो मूर्ख आहे. कोण आहे याच्याशी काही घेणं नाही, पण तो जर परिणामाचा विचार करत नसेल तर तो मूर्ख आहे. जुन्या इंग्रजीच्या पुस्तकात एक दृष्टांत होता, एक कथा आलेली होती की काय झालं म्हणे, एक मुलगा झाडावर बसून फांदी तोडत होता आणि कोणती फांदी तोडत होता तर ज्या फांदीवर तो बसलेला होता तीच फांदी तोडत होता. खालून जाणाऱ्यांनी विचारलं, बाबा अरे तू ही फांदी तोडतोय? म्हणे हो बाबा तोडतोय. तू त्याच फांदीवर का बसला? त्याने सांगितलं इकडनं सोपं जातंय म्हणे तोडाय, इकडनं मला करवतीने कापायला तोडायला काय जातंय तर सोपं जातंय. आता महाराज ठीक आहे, त्याचं मान्य केलं आपण. एखाद्या वेळेस इकडं उलट्या साईडला उभा राहून जमत नसेल तर तो फांदीवर बसला आणि फांदी कापायला लागला, सोपं जातंय, मान्य सध्या पुरतं सोपं जातंय. म्हणजे तो शहाणा पाहिजे ना, सोपं जातंय, कष्ट कमी लागतंय ना. त्याला काय म्हटलं तरी मूर्ख. का मूर्ख म्हटलं तर परिणामाने काय होणार आहे, तो त्या फांदी सहित जमिनीवर कोळसळणारे, जमिनीवर पडणारे. तसं सध्या पुरतं गोष्ट गोड वाटत असेल पण भविष्यात त्याचं काय, तुकोवरांतात विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मलाच काय इथं दुसऱ्याच्या माना पिळून पैसे कमवायला बरं वाटतंय, मी याला फसवायचं त्यानं त्याला फसवायचं, फसवून पैसा कमवायला बरं वाटतंय.
आणि मग पैसे कमवले इथं बरं वाटतं, पण पुढे अवघड यमदंड. प्राण्यांची हत्या करून खायला जीवेला इथं बरं वाटतं, पण पुढे अवघड यमदंड. दुसऱ्याला फसवायला इथं गोड वाटतं, पण पुढे अवघड यमदंड. दुसऱ्याची निंदा करायला गोड वाटतं, पण पुढे अवघड यमदंड. इथं काय महाराज, इथं गोडच वाटतंय. तात्पुरतं गोड वाटण्याला काही किंमत नाही. मूर्ख तो आहे जो परिणामाचा विचार करत नाही. मग तू कोणी आहेस? आणि अजून तू मूर्ख नाही ना, तू जाणत आहेस ना रे. आणि तरी का न विचारीस आता? आणि तरी तू विचार करत नाही अर्जुना, तरी तू विचार करत नाही अर्जुना, तरी तुझ्या मनात येत नाही अर्जुना. काय सांगे? तू सांग बरं अर्जुना. सांगे झुंजवेळी सदा येता उचित काही? अर्जुना, अरे युद्धाच्या वेळेला असं त्याच्याविषयी कारुण्य येणं बरं आहे का? काय महाराज, जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी योग्य. कोणती बी गोष्ट, जी गोष्ट जिथं पाहिजे तिथं असेल तर तिला किंमत आहे. आता समजा एखाद्या प्राण्याला जखम झाली तर त्या प्राण्याविषयी कळवळ येणं चांगलं आहे का वाईट आहे? ज्यांचं म्हणणं आहे चांगलं आहे त्यांनी हात करा. असं की एखाद्या प्राण्याला जखम झाली, समजा आपल्या समोर कुत्रा आहे, त्या कुत्र्याला जखम झाली, आणि त्या कुत्र्याला जर जखम झाली तर त्या कुत्र्याला झालेली जखम चांगली का वाईट आहे? आपल्याकरता ते कसं आहे, त्याला झालेलं दुःख आहे, ते दुःख दूर करावं अशी अपेक्षा मनात येणं कसं आहे, चांगलं आहे. ती दया उत्पन्न होणं चांगलंच आहे. पण ती दया उत्पन्न होणं चांगलंय हे मान्य आहे, बरोबर आहे. पण काय झालं, एक पिसाळलेलं कुत्र तुमच्या मांग लागलंय, आणि तुमचं मांग लागले असताना तुम्ही जोर जोरात पळताय, आणि अचानक तुमचं लक्ष मांग गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की बाबा त्याच्या पाठीवर कशाची तरी जखम झालंय, आता हा टाकायला जाशाल का? त्या ठिकाणी त्या कुत्र्याविषयी दया येणं योग्य आहे का? अरे बाबा, तुझाच प्राण संकटात आहे, तू तुझा प्राण वाचव. इथं पळत असताना त्याच्याविषयी दया येणं योग्य नाही. दया गुण चांगला आहे, पण ती दया येण्याची जागा चुकीची आहे. समजा लहान मुलाला जखम झाली, लहान मुलाला थोडं काहीतरी दुखलं की आईच्या जीवाला कसं तरी होतं, बरोबर आहे माय मावल्यांनो? आपलं लेकरू आहे, त्या लेकराला थोडं जरी दुःख झालं तरी आपल्या जीवाला दुःख होतं, आपल्याला ते सहन होत नाही. म्हणजे पुरुष वर्गाला सहन होतं असं नाही, फक्त आम्ही दाखवत नाही. पण मुलाला त्रास झाला तर सहन होत नाही, बरोबर आहे. हा, आता एवढं काहीतरी टोचलं, एवढं काहीतरी पायाच्या पायात हातात घुसलं तर ते सहन होत नाही. आणि डॉक्टरकडे ज्या वेळेस दिलं जातं त्यावेळेस बळजबरी सुई, तो नको नको म्हणतो, तो रडतो, तरी आपण त्याला ती सुई टोचायला, तिथं त्याच्याविषयी जर दया आली, हे अरे माझ्या लेकराला सुई नका टोचू डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर ओ नका डॉक्टर, हा योग्य आहे का ते? योग्य आहे, पण कुठं इतर ठिकाणी योग्य आहे, दवाखान्यात नेल्यावर योग्य नाही. तसं अर्जुना, अरे दया येणं चांगलंच आहे, कारुण्य निर्माण होणं चांगलंच आहे, पण झुंजवेळी सदा येता उचित काही? अरे अर्जुना, असं कारुण्य निर्माण होणं युद्धाच्या प्रसंगात योग्य नाही ना रे बाबा. ते मोठे त्यांची पूजा केली पाहिजे, निश्चित केली पाहिजे, पण कुठं? युद्धभूमीवर. महाराज, तुम्ही डोळ्यांनी काही प्रसंग बघितलेले असतील की बाप गुन्हेगार किंवा आरोपी सिद्ध झाला म्हणून मुलाला त्याच्या हातात बेड्या घालून घेऊन जावं लागलं. मुलाला त्याच्या हातात बेड्या घालून घेऊन जावं लागलं का? त्याचं कर्तव्य. तिथे त्यांनी नाही, हे माझे वडील आहेत, आता मी यांना अटक करू शकत नाही, असं करून चालेल का? तिथं त्याला बापाची दया येणं योग्य आहे का? नाही. अर्जुना, अरे धुंज वेळेस सदैव उचित काही. आणि अर्जुना, जर याचे उपर जर तू यांना मारणार नसतील तर काय होईल? हे अशितय कीर्ती सेनाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू. अर्जुना ते म्हणे, अर्जुना हे असतही कीर्ती सेनाशू. अर्जुना, तू जर आता असं केलं ना तर तुझी सगळी जी कीर्ती आहे तिचा नाश होईल. महाराज, अर्जुनाची कीर्ती काय कमी नव्हती. अर्जुनाची कीर्ती स्वर्ग मृत्यू पाताळात गाजत होती, कारण की
भगवान शंकराला अर्जुनाने हरवला. आपण प्रसंग पाहून आलो. जेने संग्रामी हर जिंकिला, निवांत कवचाचा ठाव पिढीला, पवाडात वा केला गंधर्वश. अर्जुनाचं श्रेष्ठत्व कमी नाहीये. अर्जुन भगवंताचा जवळचा मित्र आहे, देवाचा अत्यंत लाडका अर्जुन आहे. अर्जुनाची कीर्ती खूप मोठी महाराज. अर्जुन काय कोणी सामान्य आहे असं नाही महाराज. तुम्ही साधारण विचार करा ना. ज्या अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण आहे, त्या अर्जुनाचा अधिकार कमी असेल का? एक सामान्य विचार करा की देव उगा कोणाचं तरी रथ चालवायचं म्हणून रथ चालवेल का? हा एवढा सोपा वाटतो तुम्हाला? मला हा चांगल्याच्या स्वप्नात येत नाही. चांगल्याच्या स्वप्नात येत नाही, स्वप्नात. आणि तो अर्जुना जवळ होता. अर्जुनाच्या रथाचा ड्रायव्हर होता, अर्जुनाच्या रथाचा चालक होता. मी आधी बोलून गेलो, रथातून उतरत असताना रथाला काय पायरी नसते. शेवटचे पायरी म्हणजे जो रथ चालवतो त्याचा पाय आणि हात, त्यानं खाली बसायचं, गुडघ्यावर दोन्ही हात ठेवायचे आणि वरून रथातून उतरणाऱ्या त्या महारथानं सारथ्याच्या हातावर पाय द्यायचा आणि मग खाली उतरायचं. म्हणजे हा अर्जुन या कृष्णाच्या हातावर पाय देऊन खाली उतरत होता. विचार करा तुम्ही, अर्जुनाची कीर्ती काही कमी असेल? मला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे. हा आता मालिकावाल्यांना ते सण व्हाय ना, त्यांनी कर्णाला केलं, तो विषय वेगळा आहे. अस्सल महाभारतात 6 ठिकाणचं युद्ध आहे. 6चे 6 प्रसंगावर अर्जुन आणि कर्ण आमने सामनेत, आणि शेवटच्या मरणाच्या युद्धासहित 6चे 6 वेळेला अर्जुनाने कर्णाला हरवलेला आहे. कर्ण कमी महारथी होता असं नाही, कर्णही शूरच होता, तो कमी होता असं नाही, पण अर्जुन इतका निश्चित नव्हता. उगाच आता मालिकावाल्यांनी घेतलंय मनावर सूर्यपुत्र कर्णवाल्यांनी की नाही कर्णाला सर्वश्रेष्ठ दाखवायचं. मला आपल्या संप्रदायात हा जातीभेद आणि वर्णभेद कोणी आणला तेच कळत नाही हो. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री म्हणणारे आपण. वैष्णवांची याती वाणी जो आपण, तयासी पतन गर्भवास म्हणणारे आपण. आणि आपल्यात पण कर्णाला हे मोठं पण दिलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं का बरं दिलंय? काही नाही. कर्ण हा सुताच्या वंशात जन्माला आलेला आहे, हा सारथ्याच्या वंशात जन्माला आलेला आहे, दलित समाजात जन्माला आलेला आहे, आणि ब्राह्मण असणाऱ्या द्रोणाने त्याला मोठं होऊ दिलं नाही. एवढाच वाद फक्त पेटवायचा, एवढंच कारण आहे, बाकी काहीच नाही. आपल्या सकल हिंदू समाजाला जसं फोडता येईल तसं फोडण्याचा प्रयत्न चाललाय महाराज. हिंदूंनी एक संघ राहा, हिंदूंनी एक संघ राहा गरजेचं आहे महाराज. कित्येक ठिकाणी आता तुम्ही काय हिंदुत्वावर बोलायचं म्हणलं भरपूर येतंय, पण आपला मूळ विषय ज्ञानेश्वरी तो सोडून बाजूला जाऊन चालायचं. पण हे लक्षात ठेवा की हिंदुत्वाची गरज आज आपल्याला पण आहे. मी आधीच सांगितलं, मला राजकारणाशी पक्षाशी बिलकुल घेणं देणं नाही. तुम्हाला तुमचा पक्ष, तुमचं मत आणि तुमचा नेता निवडण्याचा 100% अधिकार आहे. आपण त्याच्यात लुडबुड करत नाही, पण आपण हिंदू आहे आणि आपल्याला हिंदू असण्याचा गर्व असलाच पाहिजे. आणि आपण त्या पद्धतीनं धर्माचा, संस्कृतीचा अभिमान जपलाच पाहिजे. आपल्यामध्ये कशाला फूट पडू देत आहे? तर असो, तर अर्जुनाची कीर्ती जगभर आहे. आणि असं जर अर्जुना तू वागला आता तर हाच ही कीर्तीशी नसतो, हा तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश होईल. आणि महाराज समाजाचं असं असतंय, तुमच्या 1000 कामं चांगली असू द्या, एक चुकलं का समाज तुमच्या 1000 विसरतो. ती एक गोष्ट पाहतो. अर्जुना तू इथून मागे भरपूर युद्ध जिंकला, पण आता याच्यातून पळून जर गेला ना तर लोक शूर अर्जुन लक्षात नाही ठेवणार, पळून गेलेला अर्जुन लक्षात ठेवतील. लोकांचं असंच असतंय महाराज. तुमचे 1000 कामं चांगले असू द्या, लोक ते नाही बघणार. अख्खं कीर्तन चांगलं हो द्या, फक्त एक शब्द घसरू द्या, क्लिप काढणार तेवढीच काढतो. परमपूज्य आदरणीय अमृत महाराज जोशी एकदा बोलले होते, येणाऱ्या काळात कीर्तनकारांनी बोलताना घसरू नये. चुकून कीर्तनकार घसरला की कॅमेरावाला त्याच्यावर घसरतो, त्यानंतर समाज घसरतो आणि अशी घसराघसरी चालू होती.
त्याच्यामुळं कीर्तनकारांनीच मूळ घसरली. पण महाराज केलेल्या 1000 कामांवर पाणी जातं. कशाने? ठीक आहे, स्वयंपाक करताय, स्वयंपाकात व्यवस्थित सगळं केलं, फोडणी व्यवस्थित झाली, सगळं 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 व्यवस्थित झालं, हा फक्त मीठ वाढवा झालं ना, मीठ वाढवा झालं, संपलं. सगळं चांगलं केलं, पण वर्षभर रोज शाळेत गेला, अप टू डेट गेला, सगळ्या गोष्टी तिथले तिथं, पूर्व परीक्षा चांगली झाली, सगळ्या परीक्षा चांगल्या झाल्या, हा फक्त बोर्डाच्या पेपरला गेलास, काय फायदा आहे? अर्जुना, अरे धर्मयुद्ध झालं तर तू तयार झाला नाही तर तुझ्या कीर्तीचा नाश होईल. आणि पारत्रिकाशी अपभ्रंश. आणि अर्जुना, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळं तुझे स्वर्गात गेलेले जे पितर आहे त्यांना सुद्धा खालच्या गतीला यावं लागल. असं कोण म्हणतंय? माऊली म्हणतात, सामान्य कोणी म्हणत नाही. म्हणे जगन निवास अर्जुना, ते जगन निवास, जगत निवास, जगताचं निवासस्थान असणारा प्रभू परमात्मा देव हा जगताचं निवासस्थान आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमोव्य. 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकात भगवंतांनी स्वतः सांगितलं, गतीर भरता प्रभू साक्षी निवासच, मी या जगताचा निवास आहे, म्हणजे या जगताला आधार माझा आहे. हे जग जे आहे ना ते देवाच्या आधाराने ना, हे जग कोणाच्या आधाराने तर देवाच्या आधाराने. म्हणून जगन निवास, जगाच्या राहण्याचं ठिकाण, असं माऊली म्हणतात. भगवंत त्या अर्जुनाला अजून दुसऱ्या पद्धतीने समजून सांगते, क्लेब्यमास्मगम पार्थ नाही तत्व ह्युपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ परंतप. भगवंत त्या अर्जुनाला म्हणताय, अर्जुना क्लेब्यमास्मगम पार्थ, अर्जुना अरे तू असा नपुसकासारखा वागू नको ना रे, नपुसकतेला प्राप्त होऊ नको. आता देव थोडे चिडलेत बर, गीतेने समजून सांगितलं, हा काय समजून घ्यायच्या मानसिकतेत दिसना. मग आता मित्र समजून सांगतो, प्रेमात एकदा सांगतो पण नंतर चिडतो. मग देव चिडला आणि देव म्हणतो, अर्जुना पार्थ म्हटलंय, पण देवाने अर्जुनाला काय म्हटलंय? पार्थ. पार्थ शब्दाचा अर्थ सांगितलाय का आपण इथून माग कधी? तर पार्थ शब्दाचा अर्थ होतो पृथ्वीचा पुत्र, तो पार्थ. कुंतीचं खरं नाव आहे पृथा, आणि मग पृथ्वीचा तो पार्थ, पृथ्वीचा म्हणून तो पार्थ. काय कर तर शूद्र हृदय दौर्बल्य, शूद्र असणार हृदयाचं दौर्बल्य टाकून दे आणि उठ परंतप. अर्जुनाचं नाव आहे, ज्याला कोणाला अर्जुनाच्या नावाचा संग्रह करायचा, गीतेत आलेल्या अर्जुनाचे नाव आणि देवाचे नाव त्यांना लिहून घेत चला. तर परंतप, परंतप म्हणजे शत्रूंना ताप देणारा. अर्जुनाला भगवंत सांगतात, म्हणून शोक न करी तू पुरता धीर धरी, हे स्वच्छता अविहेरी पंडुकुमारा. म्हणून तू शोक करू नको, तू परिपूर्ण पद्धतीनं धीर धर, हे स्वच्छता अविहेरी पंडुकुमारा. आणि अर्जुना तू काय कर, हे जे रडगाण आहे ना ते सोड, तुझं हे जे चाललं ना, मी मारणार नाही, मी यांना कस काय, हे सोडतो तू अर्जुना. अरे तुला हे चांगलंय का रे अर्जुना, तुझ नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनही तरी हित विचारी पा. अर्जुना तुला हे योग्य आहे का रे बाबा? तू असं वागल्यामुळं तू आतापर्यंत कमवलेलं सगळं जाईल रे बाबा, सगळं जाईल. तू अजून तरी हित विचारी पा. अर्जुना तू अजून तरी तुझ्या स्वतःच्या हिताचा तू विचार कर. अरे अर्जुना तुला आहे ना या ठिकाणी असं वाटणं खूप चुकीचं आहे रे. येणे संग्रामाचे अवसरे, एथ कृपाळूपण नुक पुरे, हे अट्टाची काय सोय रे झाले तुझ. अर्जुना आणि या युद्धाच्या प्रसंगावर असं तुला कृपाळू पण निर्माण होणं, दया उत्पन्न होणं, हे काही चांगलं नाही बाबा, हे काही उपकारकारक नाही, हे काही उपयोगाचं नाही. आणि काय रे अर्जुना, हे तुझ्या आत्ता सोयरे झाले का? नावली म्हणताय बरं का अर्जुनाला, अय अर्जुना हे तुला आत्ता सोयरे झाले?
म्हणजे आता काल परवा तुझं नवीन लग्न झालं आणि त्या लग्नातली सोय रे बा, मग आता यांना कस काय मारू असं तू विचार करू राहिला? अरे कधीचे तू आधीचे काय नाही नसी की गोत्रच नोळ कशी व्हायची काय करीत असे तू स्वतः. तू आता उभा कुठे आहे अर्जुना? रणभूमीवर उभा आहे आणि आता म्हणतोय की माझे चुलते आहेत, माझे काके आहेत, माझे भाऊ आहे. तू युद्धाला याच्या आधी माहित नव्हतं का? आधीची काही नाही नसी आधी तुला माहित नव्हतं? आता मला आधी याला माहितीच होतं ना युद्ध कोणाच संग करायचंय. देव शिष्टाय करायला चालला तर यानं शहाणपणाने समजून सांगितलं, देवा अरे मी स्वर्गाला गेलो, मी वनात जाऊन तपश्चर्या केली आणि त्याच्यातून शस्त्रास्त्र मिळवले देवा. ते शस्त्रास्त्र कुठं वापरू? मला युद्ध करावं लागल देवा. देवा यांनी आमचा अपमान केलाय देवा. देवा आमच्या द्रौपदीचा अपमान केलाय देवा. देवा आमचं राज्य हिरवलंय देवा. आम्हाला युद्ध करायचंय देवा. हा त्यावेळेस तुला आठवलं नव्हतं की कोणी म्हणून? तुला माहित नव्हतं? तेव्हा तो यांना ओळखत नव्हता का की गोत्रज नोळ कशी? तो यांना ओळखत नव्हता. आणि मग तुला जर हे आधीच आपल्यात माहितीये हे तू गोत्रजांना लहानपणापासून ओळखतो, मग वयाची काय करशी ते आता? मग आता रिकामा कशाला दिखाऊपणा करतोय? कशाला वाढीवपणा करतोय? माऊली म्हणतात अतिशो फाजील गोष्टी कशाला करतोय? फाजील. मला काही काही लोकांना असती सवय बर का, उगाच वा 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 महाराज या 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 तुमच्याशिवाय आमचं काय काय सांगावं मला तुमच्याविषयी? रिकम म्हणजे महाराजला माहिती याच्या मनात आपल्याविषयी श्रद्धा नाही, त्याला पण माहिती आपण याला काहीच किंमत देते नाही, पण दिसले का आहा महाराज ह्या महाराज बसा. हा म्हणजे असं नाही बरं का प्रत्येकाचं अंतःकरण तसं असतं. काही जण खरंच श्रद्धाळू असतात आणि भाविकही असतात, पण काही लोक उगाच फाजीलपणा करतात. माऊली म्हणतात तू आता कशाला हिवाडी उद्योग करतोय? तुला जर करायचंच नव्हतं तर आधी सांगायचं ना. आणि मला हे सांग अर्जुना, तुझं असं म्हणणं आहे का आमचे तुमच्या आज पहिल्यांदा भांडणं होत आहे? आजीचे हे झुंज काय जन्मानं बरं तुझं हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आती. अर्जुना तुला काय म्हणणं आहे नेमकं तुझं की आजीचे हे झुंज जे युद्ध आत्ताच आहे का? आजचं आहे तुमचं युद्ध? हा काय जन्मानं बोलत तुझं? अरे तुला काय जन्माल्यापासून हे पहिल्यांदा नवल गोष्ट आहे का? पहिल्यांदा ऐकतोय का? ठीक आहे बाबा, जर आयुष्यात पहिलं युद्ध असतं तर मी मान्य केलं असतं, पण हे तुझं पहिलं युद्ध आहे का? हे परस्पर तुम्हा व्याज सदाची हाती. अरे अर्जुना हे तुम्हाला पहिल्यापासून येणार आहे, परस्पर तुम्हा व्याज सदाची हाती. महाराज या कौरव पांडवांची युद्ध कधीपासूनच चालले हो, जन्माल्यापासून यांची युद्ध. तुम्ही महाभारत ग्रंथ घ्या हातात आणि कधीतरी वाचा. कौरव पांडव लहान होते, गुरु द्रोणांकडे शिकायला होते. शिकायला असताना गट पडलेले होते, 5 पांडव एकीकडं आणि 100 कौरव एकीकडं, आणि त्यांचे सारखे भांडणं व्हायचे. आणि भांडणं झाले तर ते काय करायचे, मारायचे. आणि कौरव काय करायचे, जास्त असल्यामुळे पांडवांना मारायचे आणि झाडावर जाऊन लपून बसायचे. भीमदादा त्या झाडाजवळ जायचे आणि झाड गद 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 हलवायचे. झाड हलवलं की जसे फळं पाडतात तसे वर चढले धाप 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 खाली पडायचे. म्हणजे त्यांची भांडणं तावई होती. महाराज एक वेळेचा प्रसंग हा भीम आहे म्हणून पांडव वाचतात, म्हणून दुर्योधनादी भावांनी काय केलं, त्या भीमाला विषाची खीर पाजली आणि हातपाय बांधून नदीत काय केलं तर फेकून दिलं. हा पुढचा कथा भाग निराळा आहे की नंतर त्याला नागलोकात तो गेला, नागलोकात जाऊन त्याचे प्राण वाचले, त्याला तिथून अजून जास्त ताकद मिळाली आणि तो परत आला. तो पुढचा कथा भाग द्या सोडून. पण कौरवांनी भीमाला मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे यांचं युद्ध बालपणापासूनच आहे. मरच त्याच्यानंतरही काय लई सुखात वागले असं काही नाही ना. त्याच्यानंतर त्या दुर्योधनाने पांडवांना मारण्याकरता विचार केला की हे सरळ सरळ समोरासमोर तर आपल्याकडून हारत नाही. रामकृष्ण हरी गावात श्रीमद भगवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि कथा चालू आहे. या वर्षी आम्ही कथाकार बाहेरचे बोलवलेत. तर कथेचा आवाज येतोय का तुम्हाला? जास्तच होतोय का? अति आवाज होतोय का?
शरद महाराज तुम्ही दिलीप काका तुम्ही सांगा, मी बोलतोय ते कळतंय स्पष्ट? एकदम मस्त. काय प्रॉब्लेम नाहीये, चालतंय, आपलं काय अडचण नाही काय. ठीक, रामकृष्ण. व्यवस्थित चांगला आवाज. ठीक आहे. तर म्हणजे बालपणी तर मारण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस तरुण झाले त्यावेळेस दुर्योधनाने विचार केला की यांच्याशी समोरासमोर युद्ध करून काय हे पांडव आपल्याच्या न मरत नाही. मग विचार केला यांच्याशी गोडीने यांना मारू. कधी कधी नियम आहेच, शत्रू जर समोरासमोर जिंकणं शक्य नसेल तर त्याला डाव पेचानेच काय करावं लागतं, तर मारावं लागतं. आणि डाव पेचाने कसं मारायचं हे सांगण्याची गरज महाराष्ट्राला तरी नाही, कारण की आपल्या भूमीत पुण्यश्लोक छत्रपतींचा अवतार झालाय. त्याच्यामुळे डाव पेचाने गनिमी काव्याने कसा ठेचायचा हे आपल्याला माहिती. तर एक वाडा निर्माण केला त्या दुर्योधनानं, आणि तो वाडा म्हणजे लाक्षगृह. म्हणजे ज्वलनग्राही पदार्थापासून लवकर जे पीठ घेतील, समजा कापूर, शेण, वाळलेला भुसा असे पदार्थ, आणि त्या पदार्थापासून लाख, या अशा पदार्थापासून एक वाडा तयार केला. म्हणजे जो दिसायला रंगरंगोटी करून आपल्या वाड्यासारखाच दिसायचा, आपल्या घरासारखाच दिसायचा, पण आत काय वापरलेलं होतं जास्त प्रमाणात? शेण, त्याच्यानंतर लाख, त्याच्यानंतर कापूर. म्हणजे जे पदार्थ, आता कापराला पेटायला किती वेळ लागतो, काडीला खेटायचा उशीर, ते कापूर काय होतं तर पेटतो. तसे पदार्थांचं बनवलं आणि न्यायनिवाड्याच्या कामाकरता पांडवांना आणि कुंती मातेला त्या गावाकडे पाठवलं. तिकडं पाठवलेलं असताना विदुर काकाच्या लक्षात आलं, त्या मालिकेत मोठं गोड दाखवलंय महाराज. म्हणजे महाभारतात एक आता सुंदरच आहे, पण मालिकेवाल्यांनी असं दाखवताना छान दाखवलं की युधिष्ठिर निघालेला असताना विदुर काकांनी त्या युधिष्ठिराजवळ पिंजऱ्यातला उंदीर दिला आणि सांगितलं याच्याकडून काहीतरी तू शिक. उंदराकडून काय शिक? उंदराकडून शिकायचं असं होतं महाराज की उंदीर जसा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याकरता वरून जात नाही, भुयार करून जातो, तसं तुम्हाला ते लाक्षगृह बनवलेलं आहे, त्याच्यातून भुयार करून बाहेर निघा. विदुर काकांनी सांगितलं, पण सर्वांसमोर सांगता येणार. तर तिथं विदुर काकांनी माणसं पाठवून दिले, त्यामार्फत तिथं भुयार बनवण्यात आलं. आणि भुयार बनवून मग ते लाक्षगृह कौरवांनी पेटून आपण जळून मारण्यापेक्षा पांडवांनी केलं. भुयाराचं काम पूर्ण झालं आणि स्वतःच त्या लाक्षगृहाला आग लावून दिली आणि भुयार मार्गे प्रसार झाले. म्हणजे ते लाक्षगृह निर्माण केलं होतं कशा करता? पांडवांना मारण्याकरता. म्हणजे पांडव कौरवाचं युद्ध आधीपासूनच द्यूत झालं, त्या द्यूतातही एकमेकाचा विरोध केला. म्हणजे त्यांचं युद्ध हे काय आजचं असं नाही. ज्या वेळेस अर्जुन मत्स्य देशामध्ये होता त्यावेळेस अर्जुन तिथं बृहन्नलेच्या वेशात असताना यांचा अज्ञातवास मोडावा याकरता दुर्योधन सगळं कौरव सैन्य घेऊन स्वारी करून आला. तर स्वारी करून आलेला तो दुर्योधन आणि त्याचं कौरव सैन्य ते सगळं आता याच्या समोर कोण जाणार? कारण की त्या नगरीचा जो विराट नावाचा राजा तो दुसरीकडे युद्धाला गेलेला. मग उत्तराला अर्जुनाने सोबत घेतलं आणि युद्धाला गेला. उत्तर तिथं घाबरला आणि पळायला लागला, पण अर्जुनाने त्याला धीर दिला. आणि विशेष म्हणजे एकट्या अर्जुनाने, सैन्य नाही, कोणीच नाही, एकट्या अर्जुनाने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन आदी कौरव आणि सगळं कौरव सैन्य सर्वांना एकट्या अर्जुनानं हरवलं. इतका अर्जुन श्रेष्ठ आहे. एकट्या अर्जुनानं हरवलं आणि काय सांगितलं? मी सर्वांना बी शुद्ध केलंय, जा उत्तरा सर्वांच्या खांद्यावरची उपरणी घेऊन ये. माऊली म्हणतात तू गोग्रहणाचे ने अवसरे. अर्जुना तू ज्यावेळेस गायींना चोरण्याकरता कौरव आले होते त्यावेळेस काय केलं? विराटाचे महाधेडे उत्तरे नागवुनी नाचविली. त्या उत्तराने सुद्धा कौरवांच्या अंगावरचे वस्त्र काढून आणले. कोणाच्या प्रतापाने? अर्जुनाच्या. म्हणजे अर्जुनाचं कौरवांचं तेव्हाही काय झालं होतं? युद्ध. आणि अर्जुना तुला तवा नाही सुचलं का रे?
की देवा आम्ही यांना कसं काय मारू, देवा आम्ही यांच्याशी युद्ध कसं काय करू. हे आत्ता तुझे पाहुणे झाले का? तुमचे भांडणं आजकालचे आहेत का? अरे जन्मल्यापासून तुमचे भांडणं आहे ना बाबा, त्यात काय नवीन आहे. आणि मग तरी आता काय झाले, काय स्नेह उपनले, परीने जे परी कुठे केले अर्जुना तू. तर आता काय झालं, हे बघ, जेवढे दिवस भांडणं केली ते तुला चाललं. म्हणजे जन्मल्यापासून 5 पांडव आणि 100 कौरव भांडत राहिले ते तुला चाललं. लहानपणी एकमेकाला मारण्याचे प्रयत्न केले ते तुला चाललं. त्यानंतर लाक्षगृहाची वेळेस तुला चाललं. नंतर युद्ध करता तू शस्त्रास्त्र जमवायला गेला तरी तुला चाललं. तू विराटाच्या वतीनं लढलास त्यावेळेस सगळ्या कौरवांना हरवलंस ते तुला चाललं अर्जुना. आणि तरी आता काय झालं, आणि मग आता काय झालं भाऊ तुला, एवढे दिवस तर चालत होतं. हा मग आता काय झालं, काही स्नेह पण आले, असं अचानक तुला प्रेम कसं निर्माण झालं रे बाबा. देव थोडंफार आडवं पण बोलणार आहे मला, मी आधी सांगितलं मित्र म्हणून समजून सांगता येते. मग आडवं तिडवं चालतं, काही स्नेह पण आले, एवढा काय जिवाळा तुला अचानक उत्पन्न झालं रे. येणे देऊन ते मला माहित नाही बाबा. काय आता कधी कधी समोरच्याला समजूत घालण्याकरता आपल्याला वाकडं पण बोलावं लागतं ना, आपल्याला काही कळत नाही असंही दाखवावं लागतं. हे बाबा तू असा का वागतोय मला हे कळत नाही बरं का. याला माहित राहतं का बरं वागतोय, पण फक्त म्हणायचं राहतं तू असा का वागतोय मला कळत नाही पण असं वागू नको. मग अर्जुना हे नेहमी जे परीपुढे केले तू अर्जुन, हे बघ मला माहितीच नाही तू हे का बरं करतोय कशामुळे करतोय, पण एवढं सांगतो बघ हे काय चांगलं नाही, हे काय चांगलं नाही. अर्जुना तू जर असा मोह धरला तर काय होईल, मोह धरिलिया आईसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, परलोक ही अंतरेल ऐहिकेसी. मोह जर धारण केला तर असं होईल, कसं होईल, असती प्रतिष्ठा जाईल. अर्जुना मोह धारण केला तर असं होईल बाबा, कसं होईल, तुझी जी प्रतिष्ठा आहे तुझं जे मोठेपण आहे ते निघून जाईल. आणि मग काय, परलोक ही अंतरेल ही केसी. हे बघ युद्धातून जर पळून गेला तर परलोक तर नाही भेटणार, पण ये लोक सुद्धा तुला भेटायचं नाही बाबा. 2 मान्यता आहे आपल्याकडं की परलोक आणि इहलोक. इहलोक म्हणजे हा लोक आणि परलोक म्हणजे स्वर्गादी जे लोक आहेत, ब्रह्मादिक लोक जे आहेत ते परलोक आहेत. आपला सोडून दुसरा तो पर. अर्जुना तू जर असं वागला ना बाबा, या बाय परलोक तर नाही भेटायचा, कारण की जो नियमाने वागत नाही, जो धर्माने वागत नाही त्याला परलोक भेटायचा तर काही विषय नाही, तो नरकातच आहे. पण परलोक तर नाहीच भेटायचा, पण इहलोक सुद्धा सुखाचा नाही भेटायचा अर्जुन. परलोक नाहीच नाही पण इहलोक पण नाही. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. अर्जुना याच हृदयानं नेबळट होणार ना बाबा, इथं चांगलं नाही. इथं निकयासी नव्हे कारण, हृदयाचं ढिल्लेपणा हा इथं कामाचं नाही. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. संग्रामाच्या वेळेस हृदयाला आलेला ढिल्लेपणा, हृदयात निर्माण झालेलं कारुण्य क्षत्रिय करता योग्य नाही. मला मी आधी बोलून गेलो की जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी योग्य असते, जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी. आता समजा मोठ्याचा आदर करणं योग्य आहे की नाही, मोठ्याचा आदर करणं योग्य आहे. मोठ्याला लहान माणसाने काही उपदेश करू नये, लहान माणसाने मोठ्याला काही उपदेश करू नये. पण समजा एखादा आपल्या वडिलांच्या वयाचा माणूस सकाळी सकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तंबाखू खात असेल तर, नाही मोठे बा आपण कसं काय बोलायचं. आपला स्वतःचा जरी बाप असला भले पाया पडून सांगा की बाबा हे बघ आपलं पवित्र स्थळ आहे, या ठिकाणी ही गोष्ट. महाराज खुशाल मंदिरामध्ये पत्ते खेळायला जातात आणि ही आवलात फक्त हिंदू. त्या तुम्ही मस्जिदीत बघा तिथं त्यांच्या नियमाला जी चालत नाही ती तिथं होणार नाही. चर्चमध्ये जा त्यांच्या धर्माला जे चालत नाही ते तिथं होणार नाही. आणि महाराज गुरुद्वारा तर महाराज ते लोक इतके कडक आहेत की तुमच्या तोंडात तंबाखू असेल तरी जाऊ देत नाही, खिशात असेल तरी जाऊ देत नाही. तंबाखू सुद्धा, गुटखा दारू तर खूप लांब विषय आहे.
आपले पत्त्याचे डाव मंदिरात असतात. आणि महाराज मोठे असू लहान असू समजून सांगा, विनंती आहे. जिथं जिथं हा प्रकार चालू असेल फक्त हे बघा म्हणा बाबा, हे बघ तुमचं व्यसन आहे, आम्ही समजून सांगितलं, तुम्ही म्हणणारच आहे तो बापाची खातो का नाही भाऊ, तोच बापाची काय, आमचं काय म्हणणं नाही. खा बिंदास खा, काही हरकत नाही, पण मंदिर आमच्या बापाचं आहे तिथं तू नको. विनंती आहे, पाया पडून. विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, म्हणजे किंवा भगवान सदाशिवाचं आहे, मारुती रायाचं आहे, कोणाचं तरी मंदिर आहे, तर तिथं तू ते खाऊ नको. हा इथं बीडबाड धरता योग्य नाही. अर्जुना इथं तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांनी ढिल्लेपणा धारण करणं योग्य नाही. ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा गुण जपायचा असतो, ज्याच्या त्याच्याकडे जो तो गुण असतो त्यानं तो जपायचा असतो. अर्जुना हे संग्रामी पतन, तुला जर इथं कारुण्य निर्माण झालं तर हे तुझ्या पतनाला कारण होईल. असं कोण सांगतंय? माऊली म्हणतात, ऐसे नी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. ऐसेनी तो कृपावंत, असं वर सांगितलेल्या पद्धतीनं तो कृपावंत. देव कसा आहे? कृपावंत. बहु आहे कृपावंत किंवा करुणावंत, अनंत हे नाम ज्या. देव कसा आहे? कृपाळू आहे. देव कसा आहे? कृपाळू आहे, कृपावंत आहे. महाराज व्याकरणाच्या दृष्टीने विचार जर केला तर कृपावान आणि कृपावंत. वान म्हणजे ज्याच्याजवळ थोडं आहे आणि वंत म्हणजे ज्याच्याजवळ भरपूर आहे. बरं, तुमच्यापैकी पैसा ज्याच्याजवळ नाही त्यानं हात वर करा बरं. ज्याजवळ आहे त्यांना करू. आता ज्याच्याजवळ पैसा नाही, कोणीच नाही ना? कदाचित तुम्हाला काही कोणी वाटत नाही, म्हणजे सगळ्यांजवळ पैसा आहे, माझ्या सहित सध्या खिशात नाही 1 रुपया पण आहे घरात थोडेफार. तर पैसा तुमच्याजवळ नाही. आमच्याकडे पैसा नाही, लक्ष्मी आहे. ठीक आहे. खूप नाही पण थोडी थोडी तर आहे ना, म्हणाय कसं म्हणायचं. हा ठीक आहे, तुम्ही शब्द लक्ष्मी द्या, तुम्ही शब्द धन द्या, काय हरकत नाही. पण हा आता आपण धनवंत आहोत का? नाही, आपण फक्त धनवान आहे. आपण फक्त काय? धनवान आहे. आपण धनवंत नाही. धनवंत कोण? तर ज्याच्याजवळ भरपूर आहे तो कोण आहे? धनवंत. धनवान आणि धनवंतातला फरक कळतोय? ज्याच्याजवळ थोडं आहे पण आहे तो वान, आणि ज्याच्याजवळ आहे पण भरपूर आहे तो वंत. समुद्राला जलवान नाही म्हणत, समुद्राला जलवंत म्हणतात. का? त्याजवळ पाणी किती लिटर आहे? 2,000, 2,00,000 मोजता येणार नाही, म्हणून तो वंत आहे. तसं देवा कृपा वान नाहीये, देव कृपा वंत आहे, तो कृपेचा सागर आहे. देव कृपेचा काय तर सागर आहे. मला याच्या इतका कृपाळू कोणीच नाही, जगात नाही. देवा इतका कृपाळू जगाच्या पाठीवर कोणीच झालेला नाही. महाराज पुराणांतरात कथा आहे, तिथे उपमन्यू नावाचं एक बाळक होतं लहान. त्याला दूध आवडायचं, तर त्याची आई काय करायची? पिठात पाणी टाकून ते एकत्र करून त्याला दूध बनवून द्यायची. आता आई द्यायची म्हणून रोज तो तेच प्यायचा. आणि एक दिवशीचा प्रसंग, बाहेर जाण्याचा योग आला, गुरुच्या घरी किंवा गुरु मित्राच्या घरी तो गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला खरं दूध प्यायला भेटलं. आता महाराज खरं दूध पिल्यानंतर घरी आला आणि घरी आल्यानंतर आईला सांगितलं, आई मला दूध दे. आईने त्याला प्रत्येक वेळेस जसं देते तसं पिठात पाणी कालवलं, पाण्यात पीठ कालवलं आणि ते दिलं. आता तू ती घेईन का? खरं दूध पिऊन आलेला नाही घेतलं. सांगितलं, आई मला आता खरे दुधाची ओळख झाली, मला हे नको. आईने सांगितलं, बाळा माझ्याजवळ हेच आहे आणि लागत असेल तर देवाकडे माग. म्हणजे कुठं आहे तो? कधी भेटेल? आईने सांगितलं तो वनात आहे, तपश्चर्यानं भेटेल. तप केलं आणि सांगितलं, देवा मला दूध पाहिजे. भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाळा माग, जे पाहिजे ते माग. यानं सांगितलं, मला 1 वाटी दूध द्या. किती दूध द्या? 1
वाटी दूध द्या. एक वाटी दूध मागितलं. एक वाटी दूध मागितलं, मात्र दिलं किती? मागा जे म्हणतो यासाठी अगविया शिरा भिची करून वाटी उपमुन्य पुढे कीर्ती घेऊन जायची. किती मागितलं होतं? एक वाटीभर दूध मागितलं होतं. दिलं किती? आका शिराचा सागर उपमन्यू. दिलं किती? वाटीच्या बदल्यात आकाश समुद्र दिला. तो समोरचा किती मागतो याचा विचार न करता देताना कृपाळूपणे भरपूर देतो. महाराज हा कोणावर कृपा करतो? कधी कधी आशावर कृपा केलेली आहे की अंदाज सुद्धा येत नाही. महाराज काय आहे? आणि कृपा करणाऱ्यांचं असं आहे महाराज, हे कृपाळू लोक कोणावर कृपा करतील भरोसाच नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या मनात आलं त्या रेड्यावर कृपा केली. माऊलींच्या मनात आलं रेड्यावर कृपा केली. माऊलींच्या मनात आलं दगडाच्या भिंतीवर कृपा केली. देवाच्या मनात जर आलं तर तू कोणावर कृपा करील सांगता येत नाही. देव आहे म्हणून माऊली ज्ञानोबा त्याला शब्द काय वापरतात तर कृपावंत. खूप कृपाळू आहे महाराज देव. फक्त आहे ना त्याचा असं आहे तो कृपाळू जरी आहे पण जो नमून त्याच्याकडे जातो दिनाचा सोयरा पांडुरंग म्हटलेला. देव सोयरा आहेच, देव मदतगार आहेच, पण कोणाचा? दिनाचा. जो दिन होऊन देवा मी लहान आहे असा म्हणून जातो त्याचा. जो खूप गारवात जातो ना, मी ज्ञानेश्वरी पाठ केलेली आहे, देव म्हणतो हा बस तिकडे कोपऱ्यात बस. मग देवा आम्ही खूप भजन केलेत, हा ठीक आहे निघा. देवा माझ्या अमको ग्रंथ पाठ आहे, ठीक आहे. देवा माझ्याजवळ खूप धन आहे, हा ठीक आहे. देवा माझ्याजवळ खूप मोठं पद आहे, हा ठीक आहे. त्याला जवळ घेत नाही. पण जो आला देवा अरे मी किंकर आहे तुझा, देवा मी तो अल्पमतीहीन, देवा अरे मी छोट्या बुद्धीचा आहे देवा, देवा अरे मी तुझा दास आहे देवा, असं जो जवळ येतो ना देव त्याला जवळ करतो. जी गोष्ट परमार्थात कायम लक्षात ठेवा. देवा पुढे जाताना नतमस्तक होऊन जा तो निश्चित कृपा करतो. नाना पर्यसेसी कवित अर्जुनाला अनेक पद्धतीने देवानं समजून सांगितलं. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीपासून देवानं समजूनच सांगितलेलं आहे. अर्जुना अरे तू कोण आहे याचा विचार कर. अरे अर्जुना आतापर्यंत असं कधी झालंय का? तू असं का करतोयस अर्जुना? 2 पद्धती झाल्या. तिसऱ्यांदा सांगितलं अर्जुना मूर्खपण सोड, उठ घे धनुष्यबाण. त्याच्यानंतर सांगितलं अर्जुना विचार कर अर्जुना, अरे तुला हे करणं इथं योग्य आहे का अर्जुना? त्यानंतर सांगितलं अर्जुना अरे असं केलं तर कीर्तीचा नाश होईल, करू नको. अर्जुना असं केलं तर पूर्वज खाली येतील अर्जुना, असं करू नको. अर्जुना अरे तुझं यांचं का आजचं भांडण आहे का? असं करू नको. असं वेगवेगळ्या पद्धतीने करू नको करू नको करू नको. काय करू नको? युद्ध. शोक करू नको, युद्ध कर, असं अनेक पद्धतीनं समजून सांगितलं. आणि मग देवाचं ते बोलणं ऐकलं आणि अर्जुन आता बोलतोय, पण अर्जुन म्हणे मी 7 दिवस गॅप घेतो मग बोलतो. पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कनवीरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जेवांसील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांडी आळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांची, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषे लोकिये दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ,
हा होईल दान बसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. तुम्हा सर्वांना विनंती आहे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि देवा तुलाही विनंती आहे, तरी तुमचेनी केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जे उरले ते पाईक पण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्योतिताई, आपल्या ग्रुपवर बाहेरचे पण मंडळी आहेत का, पुणे सोडून? हो. तर सर्वांना म्हणजे आता तुमचा दादा म्हणून बोलतोय हा. हं. तर कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बाहेर पण फिरत असतो. तर बाहेर फिरण्यात तसा शरद महाराजांना माहिती नाशिक मध्ये भरपूर ठिकाणी फिरतो. हं. तर ज्यांच्या त्यांच्या भागात जर आलो मी, तर मला तुम्ही कुठलेत हे माहित नाही. त्याच्यामुळं तर मी असं ठरवलंय की मी बाहेर कुठं निघणार असलो तर या दिवसाच्या प्रवचनात सांगून देत जाईल की मी पुढच्या हप्त्यात अशा अशा ठिकाणी आहे. तर मग त्या परिसरात जो कोणी असेल त्यांनी मला संपर्क करत जा, म्हणजे भेटण्याचं योग येईल. तर माझी 6 तारीख यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस म्हणून तालुका आहे, त्या दिग्रस तालुक्यात आहे. आणि म्हणजे तालुक्यात जरी असले तरी संपर्क करा, जवळ असल्यास मी भेटायला येऊन जाईल. आणि त्यानंतर 7 तारखेची सेवा बुलढाणा जिल्ह्यात मेहकर जवळ काय शेंदुर्जन का असं काहीतरी गावाचं नाव आहे. तर तिथं आहे, जर त्या परिसरात जो कोणी असेल तर संपर्क करा. रामकृष्ण. पुण्याच्या बाजूला कधी असाल तर सांगा, आम्ही सगळे भेटायला येऊ तुम्हाला. नाही आता येऊ, अजून त्या भागात माझा संपर्क नाहीये. बघू. नाशिकला या महाराज, मागच्या वेळेस भेट झाली आपली, मला फार वाईट वाटलं खरं म्हणजे. कोकणामध्ये मी पुण्याला. कोकणामध्ये जर असेल तर भेट द्या म्हटलं, देऊ म्हटलं आम्हाला. हो बिंदास, काय हरकत नाही. मी महाराजांना भेट द्या म्हणू नका, महाराज जिथं असतील तिथे आपण जायचंय. आम्ही देऊ भेट, आम्ही भेट देऊ. हा, ते म्हणतायत मी भेटायला येईल, हा त्यांचा मोठेपणा आहे, पण आपण तिथे गेलं पाहिजे. काय की मी कार्यक्रमाला जो फिरतो तो अजून माझ्या जे संपर्कात लोक आहे ज्यांनी माझं ऐकलंय तेच मला तारीख देतात. त्याच्यामुळे आता ज्या ज्या भागात येईल, जसे जसे ऐकणारे असतील, जिथून जिथून सेवा येईल तिथं तिथं आपला संपर्क होत राहील, काय हरकत नाही. हो, रामकृष्ण हरी. फार सुंदर सेवा झाली महाराज. सर्वांच्या वतीने मनपूर्वक आपले खूप खूप आभार. आणि दादा महाराज बोलतील आता. दादा महाराज, दिलीप दादा बाहेर गेले. बाहेर गेले का? बर. शरद महाराज बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चिंतनाबद्दल म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, म्हणजे काय त्याला आता गौरव करावा असा शब्द